आदर्श सामाजिक फाउंडेशन, नवदिशा फाउंडेशन आणि आपल्या वाल्यातील महर्षी वाल्मिकी विद्यालय यांच्यातर्फे आयोजित या कार्यक्रमाकरता आपल्या वाल्याचे लाडके नेते माननीय प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे सर उपस्थित आहेत। तसेच येथील चारही गावचे सरपंच उपस्थित आहेत। सर्व शाळेतील शिक्षक, इतर प्रतिष्ठित नागरिक व सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, खरं तर मी या ठिकाणी खूप लवकर यायला पाहिजे होतं। या आधीच 2-3 वर्षापूर्वी यायला पाहिजे होतं, परंतु माझी पोस्टिंग जवळपास नसल्यामुळे मला येथे जमलं नाही। परंतु नवी मुंबईमध्ये आल्यानंतर कायम मला येथील प्राध्यापक प्राचार्यांचा नेहमी फोन येत होता की आपण हे व्याख्यान आयोजित करूयात आणि मुलांना देखील याच्यातून थोडी प्रेरणा मिळेल। गेले 2-3 महिने आमचे प्रयत्न चालू होते आणि शेवटी काल सर्व गोष्टी शक्य झाल्यामुळे आपण आज हा कार्यक्रम ठेवला। तसं बघायला गेलं तर ऑक्टोबर हीटमुळे आत्ताच सरांनी सांगितलं की भरपूर ऊन वाढलेलं आहे। जास्त काय मी वेळ घेणार नाही तुम्हाला, फक्त मी काय व्याख्यान द्यायला इथे आलेलो नाही, तुमच्याशी गप्पा मारायला आलेलो आहे। आणि ज्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्या त्या मी तुम्हाला फक्त सांगणार आहे आणि त्यातून आपल्याला काय काय घेता येईल ते आपण नक्कीच घ्याव्यात। माझा जन्म बारामतीतला आहे आणि माझे वडील सिद्धराम आबा भुजबळ हे आपल्या वाल्यातील कामठवाडी येथील असून त्याच ठिकाणी माझं बालपण जवळपास मी बालवाडीपर्यंत त्या ठिकाणी होतो। त्या मारुती मंदिरातील बालवाडीमध्ये मी जायचो, परंतु वडील तालुका कृषी अधिकारी होते, त्याच्यामुळे त्यांची बदली ही त्या काळचा ठाणे जिल्हा म्हणजे आताचा पालघर जिल्ह्यातील वाडा या ठिकाणी असल्यामुळे 1ली ते 4थीचं शिक्षण माझं वाडा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये झालं। त्याच्यानंतर त्यांची बदली ही रायगड जिल्ह्यामध्ये कर्जत तालुक्यात झाली होती। 4थीचं शिक्षण माझं तिथे झालं आणि 2000 साली त्यांची बदली सासवड या ठिकाणी झाल्यानंतर पूर्ण कुटुंब आपलं सासवडमध्ये स्थायिक झालं आणि मी 5वीला सासवड येथील वाघेरे विद्यालय येथे प्रवेश घेतला। 5वी ते 10वी पर्यंत मी वाघेरे हायस्कूलमध्ये शिकत होतो। सर्वसामान्य विद्यार्थी आपल्यासारखाच, त्यावेळेस आपल्याला काही कळत नसतं की आपल्याला पुढे मोठं झाल्यावर काय व्हायचंय। आपण आजूबाजूच्या मुलांसोबत हसत खेळत शिकत असतो, कुठलंही ध्येय नसतं, कुठलेही विचार नसतात। त्याच पद्धतीने अभ्यास करत गेलो, फक्त अभ्यासामध्ये थोडा सिन्सिअर होतो। 10वी मध्ये मला त्या काळी 89% मार्क मिळाले। मी शाळेमध्ये 3रा आलो होतो, पण असं काही ठरवून आलेलं नव्हतं की मला शाळेमध्ये पहिलंच यायचंय, दुसरंच यायचंय, तिसरंच यायचंय। जसं सर्वसामान्यपणे सर्व मुलं अभ्यास करतात त्याच पद्धतीने मी अभ्यास केला। अभ्यासाबरोबर खेळाची आवड देखील जपली। मी व्हॉलीबॉल आणि क्रिकेट या दोन्ही खेळ खेळायचो। त्याच्यामध्ये मी शाळेच्या तसेच कॉलेजच्या देखील टीममध्ये खेळलेलो होतो। 10वी झाल्यानंतर आपल्या इथे थोडासा एक ट्रेंड आहे की 10वी झाल्यानंतर पुण्यामध्ये शिकायला जायचं, 11वी-12वी पुण्यात करायची। परंतु आपला इकडचा भाग हा थोडा ग्रामीण असल्यामुळे आपल्या येथील बरेचशी मुले 11वी-12वीला पुण्यात जातात, परंतु तिथलं वातावरण कधी कधी त्यांना मॅच होत नाही आणि त्याच्यामुळे पुढची दिशा थोडीफार भरकटते। हाच विचार करून मी त्यावेळेस 11वी-12वीला देखील पुरंदर कॉलेज आपल्या सासवडचं जे आहे त्या ठिकाणी 11वी-12वीला ॲडमिशन घेतलं होतं।
11वी 12वी देखील त्याच पद्धतीने अभ्यास केला. फक्त 12वी मध्ये सर्व गोष्टी सोडून शेवटचे 2-3 महिने चांगला अभ्यास केला. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या आयुष्यातलं सगळ्यात मोठ्या पायऱ्या कुठल्या असतात, तर एक पहिली असते 10वी आणि दुसरी असते 12वी. आणि आपल्याला सर्व बाजूने बंबार्डिंग चालू असतं की 12वीत चांगले मार्क मिळाले की तुमचं आयुष्य सोपं होतं, 12वीत एकदा चांगले मार्क मिळाले की तुमचं सगळं करिअर सेट होतं. आणि तेच ऐकून आपण ठीक आहे बाबा असं सर्व आपल्या घरातले सांगत असतात, आपले शिक्षक सांगत असतात, आपले वरिष्ठ सांगत असतात, त्या पद्धतीने मग आपण थोडंफार त्यांचं ऐकून सिन्सिअरली अभ्यास करतो. त्याच पद्धतीने 12वीला देखील मी शेवटचे 3-4 महिने चांगला अभ्यास केला आणि 12वीला मला 89% मार्क मिळाले आणि मी त्यावेळेस पुरंदर तालुक्यामध्ये पहिला आलो होतो. हे देखील काही ठरवून झालेलं नव्हतं, फक्त अभ्यासाप्रती असलेला सिन्सिअरपणा त्यासाठी कारणीभूत होता. बरं, आता 12वी झाल्यानंतर करायचं काय? 12वी झाल्यानंतर करायचं काय सर्वांशी आपण चर्चा करतो. आपल्या आधी 4-5 वर्ष ज्यांनी आपल्या पुढे शिकलेले आहेत, जे जॉबला असतात, त्यांच्याशी चर्चा करतो, आपल्या घरातल्यांशी चर्चा करतो. सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर आमच्या काळामध्ये 2च ऑप्शन त्यावेळेस जरा जास्त ट्रेंडिंग होते. एक होतं मेडिकल आणि दुसरं होतं इंजिनिअरिंग. म्हणजे ही गोष्ट आहे 2007 सालची. तर मेडिकलमध्ये जाण्यामध्ये मला काही तसं विशेष आवड नव्हती. फक्त त्या काळात असं होतं की इंजिनिअरिंग जरा जास्त ट्रेंडिंग होतं आणि इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला कंपनी तुमच्या कॉलेजमध्ये येते, तुमचं सिलेक्शन करते आणि तुम्हाला खूप मोठं पॅकेज देते, 5 लाखाचं पॅकेज देते, 8 लाखाचं पॅकेज देते, अशी माहिती त्यावेळेस होती. आणि 12वी झाल्यानंतर आता सगळ्यांना CET आहे, त्यावेळेस देखील CET होती. CET देखील मी दिली होती. 160 मार्क्स मला होते आणि चांगले मार्क्स होते. तर त्यावेळेस फक्त एवढं ठरवलेलं की इंजिनिअरिंगला जायचं. कम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रांच त्यावेळेस खूप ट्रेंडिंग होती, कारण IT मधले जॉब मोठ्या प्रमाणात वाढत होते आणि कंपन्या देखील चांगल्या पगार त्या काळात देत होत्या. आणि हा विचार करून फक्त बाबा आपल्या घराजवळ राहायचं आहे, पुण्याच्या बाहेर जायचं नाही, त्याच्यामुळे गव्हर्नमेंट कॉलेज जरी मिळत असले तरी पुण्याच्या बाहेर न जायचं ठरवल्यामुळे पुण्यातील MIT इंजिनिअरिंग कॉलेजला मला ॲडमिशन मिळालं आणि MITला मी 2007 साली कम्प्युटर इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. आता इथून पुण्यात गेल्यानंतर इंजिनिअरिंगला सगळ्यांच्या डोक्यात तेच असतं की आता आपण इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलंय, तुम्ही फर्स्ट क्लास मेंटेन करायचा, फर्स्ट क्लास मेंटेन केला की कॅम्पसमध्ये सिलेक्ट व्हायचं आणि कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळवायची. हे सगळं होत असताना घरची जर तुम्ही माझी बॅकग्राऊंड बघितली तर वडील तालुका कृषी अधिकारी म्हणून काम करत होते. माझे काका ते देखील सहाय्यक आयुक्त कामगार विभाग मुंबई या ठिकाणी काम करत होते. त्यामुळे त्यांचं बॅकग्राऊंड मध्ये थोडंफार घरी आलं की चाललेलं असायचं, तू इंजिनिअरिंग जरी करत असला तरी पुढे गेल्यानंतर तुला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून UPSC किंवा MPSC करून तू क्लास 1 अधिकारी व्हावंस. परंतु आपल्या आजूबाजूचे मित्र, आजूबाजूचं वातावरण हे बघता त्या काळात मी कधीही या गोष्टीला महत्त्व दिलं नाही. कारण मी नेहमी बघायचो की माझे सिनियरला 8-9 लाखाचं पॅकेज मिळतंय, ते अमेरिकेत जात आहेत, चांगली नोकरी करतायत, तिकडे तर अजून चांगले पैसे आहेत, तर आपल्या आजूबाजूचे जे मित्र करतायत तेच आपण करूया. अशा पद्धतीने 4 वर्षाचं इंजिनिअरिंग पूर्ण झालं. माझं कॅपजेमिनी या IT कंपनीमध्ये माझं सिलेक्शन झालं होतं. चांगले पॅकेज देखील मला मिळालं होतं आणि इंजिनिअरिंग झाल्यानंतर लगेच 1 महिन्यामध्ये माझं जॉईनिंग मुंबईमध्ये आलं आणि त्या ठिकाणी मी सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून जॉईन झालो होतो.
या ठिकाणी जॉईन केल्यानंतर माझे बरेचसे मित्र म्हणजे जे माझ्यासोबत इंजिनिअरिंगला होते त्यांनी काही लोकांनी माझ्यासोबत जॉब केला, काहींनी 1 वर्ष जॉब करून पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी MS करण्यासाठी अमेरिकेमध्ये गेले. अमेरिकेमध्ये 2 वर्ष MS केलं आणि त्यानंतर अमेरिकेमध्ये अतिशय चांगल्या पगाराची म्हणजे आपल्या इथले 40-50 लाख रुपये पॅकेज त्यांना मिळालं. मग त्यावेळेस मला वाटायला लागलं की आपण देखील PG केलं पाहिजे, MS केलं पाहिजे. परंतु मी मगाशी सांगितल्याप्रमाणे घरच्यांची कायम इच्छा होती की तुम्ही इंजिनिअरिंग सेक्टरमध्ये काम न करता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून समाजासाठी काहीतरी आपल्याला काम करता येईल अशा पद्धतीने सरकारी अधिकारी बनावं. आणि ज्यावेळेस मी मुंबईवरून घरी यायचो तर प्रत्येक वेळेस मला ते बोललं जायचं की सरकारी नोकरी आणि खाजगी नोकरीमधला फरक काय आहे. ज्यावेळेस तुम्ही सरकारी नोकरी करत असता त्यावेळेस तुमची समाजाप्रती एक जबाबदारी असते. तुम्हाला आपल्या आजूबाजूच्या लोकांकरता काम करता येतं, विविध योजना राबवता येतात, समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करता येतो. तसं तुम्ही प्रायव्हेट नोकरी करता जर काम करत असाल तर त्या कंपनी करता तुम्ही काम करत असता, समाजाप्रती एवढा विचार आपल्या येत नाही. अशा पद्धतीने मला नेहमीच सांगितलं गेलं की सरकारी नोकरी करून आपण समाजासाठी काहीतरी करू शकतो. पण सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचा ज्यांना ऊन लागत असेल, मी सर्वांना विनंती करतो की ज्यांना ऊन लागत असेल त्यांनी सावलीमध्ये बसलं तरी काही हरकत नाही. कोणाला त्रास होत असेल तर आपण कृपया आपल्या शिक्षकांना सांगायचं आहे. सर्वांनी व्यवस्थित सावलीच्या ठिकाणी बसून घ्यायचं आहे. जिथे जागा मिळेल तिथे बसून घ्या पटकन. चला, एक 5-10 मिनिटाच्या वर मी तुमचे घेणार नाहीये. वरच्या पोर्च मध्ये देखील जागा दिसत आहे, त्या ठिकाणी देखील तुम्ही जाऊ शकता. डाव्या हाताची इमारत जी आहे त्या ठिकाणी पहिल्या मजल्यावर देखील भरपूर जागा आहे, त्या ठिकाणी देखील बसू शकता तुम्ही. सर्वांना आवाज येतोय का? शेवटी झाडाखाली बसलेल्या मुलींना आवाज येतोय का? सर्वांनी थोडं लक्ष द्या इकडे. सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून नोकरी करताना आजूबाजूचं वातावरण म्हणत होतं की तुम्ही MS करा किंवा याच ठिकाणी नोकरी करून चांगलं पॅकेज मिळवा. सर्व माझं आजूबाजूचं वातावरण बघितलं तर सर्व मित्र चांगल्या ठिकाणी जॉबला होते, चांगलं पॅकेज कमवत होते. फक्त घरचं वातावरण तसं म्हणत नव्हतं. घरच्यांचं म्हणणं होतं की तुम्ही MPSC ची परीक्षा दिली पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचा जॉब बघता 10 ते 12 तास त्या ठिकाणी जॉब करायचा आणि याच्या आधी मी कधी MPSCचं कुठलंही पुस्तक वाचलं नव्हतं किंवा कुठलाही सिलेबस किंवा कुठल्याही प्रकारचा अभ्यास त्या बाबतीत केलेला नव्हता. परंतु घरच्यांचा म्हणण्याचा विचार थोडाफार मी केला आणि त्यानंतर मी घरच्यांना एकच विनंती केली की मला दोन्ही गोष्टी एका वेळेस करणं शक्य होणार नाही. मला जर MPSC पूर्ण तयारीने करायची असेल, पूर्ण ताकदीनिशी करायची असेल तर मला दोन्हीपैकी एकच गोष्ट करावी लागेल. एकतर मला जॉब सोडून अभ्यास करावा लागेल किंवा मग मला MPSC करता येणार नाही. त्यावेळेस घरची परिस्थिती चांगली असल्यामुळे घरच्यांनी देखील त्या गोष्टीला विरोध केला नाही, कारण माझा ऑलरेडी 2 वर्ष अनुभव झाला होता आणि जॉब सोडून आपण MPSCची तयारी 1-2 वर्ष केली. समजा काही त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं नाही तर आपल्या अनुभवाच्या जोरावर आपण परत एकदा इंजिनिअरिंग मध्ये जॉब करू शकतो, ही एक विश्वास होता आणि त्या गोष्टीवर मी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचा जॉब सोडला आणि पुण्यामध्ये MPSCच्या अभ्यासाकरता आलो. त्यावेळेस अशी परिस्थिती होती की MPSC म्हटलं की पुणे आणि UPSC म्हटलं की दिल्ली, या दोनच ठिकाणी मुलं अभ्यास करायची आणि त्याच ठिकाणी भरपूर क्लासेस उपलब्ध होते. आताच्या घडीला तुम्ही बघितलं तर सर्व ठिकाणी, कुठल्याही ठिकाणी, इवन गडचिरोलीमध्ये बसून देखील तुम्ही कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू शकता. एवढं मटेरियल आज ऑनलाईन उपलब्ध झालेलं आहे. पुण्यात आल्यानंतर MPSC करायची की UPSC हा एक प्रश्न होता, परंतु एकच वाटत होतं की महाराष्ट्र सोडून काम करायचं नाही. UPSC मध्ये आपल्या रँकनुसार आपल्याला राज्य मिळतं, त्याच्यामुळे UPSC न करण्याचा त्यावेळेस निर्णय घेतला आणि MPSC करता क्लासेस जॉईन केले. एकंदरीत तुम्ही जर MPSC किंवा कुठलीही स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांचं शेड्यूल बघितलं की एकदा त्या ठिकाणी माणूस गेला की पहिलं वर्ष फक्त तिथलं तुमचं शेड्यूल बसण्यात जातं. त्याच्यानंतर वर्षभर मुलं अभ्यास करतात आणि पहिल्या 2-3 वर्षामध्ये आपल्याला त्या परीक्षेचा अंदाज येतो. बरीच मुलं 4-5 वर्ष, 6-7 वर्ष देखील त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात. याच्यामध्ये एकच ठरवलं होतं की या जाळ्यामध्ये जास्त काळ आपण अडकायचं नाही. मी 2014 साली पुण्याला आलो होतो. त्या ठिकाणी क्लासेस जॉईन केले. माझे काही मित्र दुसऱ्या कॉलेजला असणारे ते देखील त्या ठिकाणी MPSC करत होते. त्यांच्याकडून देखील मार्गदर्शन घेतलं आणि 2014 साली मी आल्या एक अटेम्प्ट दिला होता. त्याच्यामध्ये माझं सिलेक्शन झालं नाही. MPSCचं तुम्हाला माहिती करता सांगतो. MPSC मध्ये पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू अशा 3 टप्प्यामध्ये आपल्याला परीक्षा द्याव्या लागतात आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर जेवढ्या जागा असतील तेवढ्या रँक मध्ये जर आपला नंबर आला तर आपलं त्या पोस्ट करता आपलं सिलेक्शन होतं. 2014 साली जास्त काय अभ्यास केलेला नव्हता, त्याच्यामुळे पूर्व परीक्षा मी पहिल्या वर्षी पास होऊ शकलो नाही. परंतु अभ्यास चालू ठेवला. 2015 साली पूर्व परीक्षा दिली. पूर्व परीक्षेमध्ये चांगले मार्क आले. MPSCचं एक चांगलं आहे की तुम्ही पूर्व परीक्षा दिली की तुमच्याकडे लगेच त्या दिवशी आन्सर की मिळते आणि तुम्ही पूर्व परीक्षा पास होणार आहे का नाही हे तुम्हीच ठरवू शकता किंवा तुम्हाला अंदाज येतो.
पूर्व परीक्षेला चांगले मार्क होते, मुख्य परीक्षेची तयारी केली आणि मुख्य परीक्षेला देखील बऱ्यापैकी मार्क आले होते आणि 2015च्याच याच्यामध्ये मुख्य परीक्षा देखील मी पास झालो आणि इंटरव्ह्यू करता सिलेक्शन माझं झालं होतं. फेब्रुवारीमध्ये इंटरव्ह्यू झाले आणि एप्रिलमध्ये निकाल लागला. माझं MPSC मध्ये नगरपालिका मुख्याधिकारी वर्ग 2 या पोस्ट करता माझं सिलेक्शन झालं होतं. दुसऱ्याच वर्षी सिलेक्शन झाल्यामुळे बऱ्यापैकी कॉन्फिडन्स वाढला होता आणि नगरपालिका मुख्याधिकारी अतिशय चांगली पोस्ट आहे. आपल्याला त्या शहरामध्ये वेगवेगळ्या योजना इम्प्लिमेंट करता येतात, एवढा निधी आपल्याला वापरायला मिळतो, लोकांच्या विविध सेवा आपल्याला राबवता येतात आणि त्याचं जॉईनिंग लगेच ऑगस्टमध्ये झालं होतं. ती पोस्ट मी जॉईन केली. परंतु सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत. आपल्याला वाटतं की आपण पुण्यात राहिला आहोत तर आपलं नोकरी देखील पुण्याच्या आजूबाजूला असावी. परंतु ज्यावेळेस पोस्टिंग आमचं झालं त्यावेळेस माझी पोस्टिंग गडचिरोली येथील कुरखेडा तालुक्यामध्ये नवीन झालेल्या नगरपंचायतीच्या ठिकाणी झाली होती. गडचिरोलीचं नाव ऐकलं की आत्ताही सर्वांना वाटतं की तिकडं एकदम असुरक्षित वातावरण आहे, नक्षल लोकांची भीती आहे, तर तिकडं कसं जायचं. जसं सर्वसामान्यांची मनस्थिती आहे तशीच मनस्थिती माझी त्यावेळेस झाली होती, कारण गडचिरोलीबद्दल आपल्याला काही माहिती नव्हतं. परंतु माझ्यासोबत सिलेक्शन झालेले 5 ते 6 मुलं गडचिरोलीमध्ये माझ्यासोबत असल्यामुळे त्या ठिकाणी जायचं ठरवलं आणि दुसरा पर्याय देखील माझ्याकडे कुठला नव्हता. 2016 नोव्हेंबर मध्ये गडचिरोली या ठिकाणी कुरखेडा नगरपंचायत मुख्याधिकारी म्हणून मी जॉईन केलं. दोन 2017, 18, 19 3 वर्ष मी त्या ठिकाणी होतो. परंतु जी पोस्ट मिळाली होती ती क्लास 2 पोस्ट होती आणि पूर्ण परीक्षेचा अंदाज आल्यामुळे आपण परत एकदा परीक्षा देऊन आपण क्लास 1 पदासाठी प्रयत्न करावेत असं वाटलं आणि त्या ठिकाणी काम करत असताना अभ्यास देखील चालू ठेवला. त्या ठिकाणची लोकसंख्या कमी असल्यामुळे इकडच्या प्रमाणात काम थोडंफार कमी होतं, त्यामुळे अभ्यासाला वेळ मिळायचा. 2018 साली पुन्हा एकदा मी MPSC ची परीक्षा दिली. त्यावेळेस देखील प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू या तिन्ही गोष्टी मी 2018 मध्ये क्वालिफाय झालो होतो आणि 2018 साली चांगले मार्क मिळाल्यामुळे MPSC मध्ये मला DYSP हे पद मिळालं आणि त्या वर्षी DYSPच्या 2च जागा होत्या, त्यातील 1 जागा मला मिळाली होती. आता DYSP झाल्यानंतर त्याचं देखील ट्रेनिंग 2019 साली झालं आणि ट्रेनिंग DYSP या पदाचं ट्रेनिंग 2 वर्षाचं असतं. 1 वर्ष अकॅडमी नाशिक या ठिकाणी करावं लागतं आणि 1 वर्ष प्रोबेशनचं असतं. नशिबाने मला त्यावेळेस प्रोबेशन मध्ये पुणे ग्रामीण याच ठिकाणी जिल्हा मिळाल्यामुळे आपल्याला पुणे जिल्ह्यात काम करता आलं. आता एकदा गडचिरोली केले असल्यामुळे मला परत काही गडचिरोलीला जावं लागणार नाही अशा आशेमध्ये मी होतो. परंतु आमची DYSP ची बॅच छोटी असल्यामुळे आणि पोलीस विभागामध्ये एक आहे PSI म्हणून आपलं सिलेक्शन झालं किंवा DYSP म्हणून सिलेक्शन झालं तर तुम्हाला जर गडचिरोलीची हिस्ट्री थोडीफार माहिती असेल तर गडचिरोलीमध्ये
नक्षलवाद वातावरण आहे आणि त्या ठिकाणी अँटी नक्षल किंवा नक्षलवाद विरोधी अभियान राबवण्यासाठी सर्व यंग PSI आणि यंग DYSPंचं पहिली पोस्टिंग ही गडचिरोलीमध्ये केली जाते आणि आमच्या वेळेस ही DYSPची बॅच छोटी असल्यामुळे आमची संपूर्णच्या संपूर्ण बॅच ही गडचिरोलीमध्ये पोस्टिंग झालं होतं. म्हणजे पहिले 3 वर्ष ऑलरेडी मी गडचिरोली केलं होतं आणि पुन्हा DYSP म्हणून गडचिरोली येथे काम करायला जावं लागलं. परंतु पहिला अनुभव चांगला होता. आपण इथे फक्त म्हणतो की गडचिरोली हे खूप भीतीदायक आहे किंवा त्या ठिकाणी नक्षलवाद आहे. तर मी सगळ्यांना म्हणेन, स्टेजवर जेवढे लोक आहेत, तुम्ही एकदा नक्की गडचिरोली फिरायला जा. अतिशय फिरण्यासारखं ठिकाण आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये जर तुम्ही गेलात, अतिशय कोकणासारखं वातावरण असतं. त्या ठिकाणची अभयारण्य देखील खूप चांगली आहेत आणि सध्या तसं वातावरण राहिलेलं नाही. सामान्य माणसाला त्या ठिकाणी कुठलाही धोका नाही. त्यामुळे नक्कीच सर्वांनी एकदा गडचिरोली बघितलं पाहिजे. 2 वर्ष गडचिरोली पोस्टिंग केल्यानंतर चॉईस पोस्टिंग म्हणून माझं 2024 साली नवी मुंबई येथे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून बदली झाली आणि सध्या मी नवी मुंबई येथे सहाय्यक पोलीस आयुक्त CBD विभाग या ठिकाणी कार्यरत आहे. आता याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं गेलं की आधी माझा पूर्णपणे ओढा हा प्रायव्हेट सेक्टरकडे काम करण्याचा होता, परंतु घरचं वातावरण आणि घरच्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे मी या सरकारी नोकरीमध्ये आलो आणि आज या ठिकाणी मी काम करत आहे. याचं सर्व श्रेय मी माझ्या वडिलांना सिद्धराम आबा भुजबळ यांना देऊ इच्छितो. कारण तुम्ही जर बघितलं की ज्या ठिकाणी ते राहत होते कामटवाडीमध्ये 6 भावंड होती. घरची परिस्थिती एवढी काही चांगली नव्हती. अर्धा एकर शेती होती आणि त्या काळामध्ये, त्या पिढीमध्ये एवढं शिक्षण देखील कोण घेत नव्हतं. त्या काळात त्यांनी इथूनच महर्षी वाल्मिकी विद्यालयातूनच त्यांचं सर्व शिक्षण पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर पुण्यामध्ये स्कॉलरशिपवर BSc ॲग्री पूर्ण केलं. त्याच्यानंतर पुन्हा स्कॉलरशिपमध्ये राहुरी येथे MSc ॲग्री पूर्ण केलं आणि त्या काळात MPSC देऊन त्यांनी कृषी अधिकारी हे पद मिळवलं होतं. आणि घरची सर्व परिस्थिती अशी असताना देखील त्यांनी परिस्थितीला न जुमानता त्यांचं शिक्षण चालू ठेवलं. घरच्या सर्व भावंडांना देखील शिकवलं, सर्वांची लग्न केली. छोट्या भावाला देखील मार्गदर्शन केल्यामुळे ते सहाय्यक आयुक्त कामगार या ठिकाणी MPSC मधूनच लागले. त्याच्यामुळे त्यांचा मी या ठिकाणी असण्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. मी सर्वांना एकच सांगेल की आता तुम्ही आपली पिढी बऱ्यापैकी सर्वांचं घरचं वातावरण बऱ्यापैकी चांगलं आहे. आपले आई वडील शिकलेले आहेत. आपल्या आधीच्या पिढीला खूप मोठा संघर्ष होता. त्यांना स्वतः देखील शिकायचं होतं. घरची परिस्थिती देखील बदलायची होती. भावंडांना देखील शिकवायचं होतं. तरी तशी परिस्थिती आपल्यावर आता राहिलेली नाही. घरचं सगळं चांगलं आहे. आई वडील थोडेफार शिकलेले आहेत. आई वडिलांना त्याबाबत माहिती आहे. आपल्याला फक्त जे काही आहे ते पुढे न्यायचं आहे आणि वाढवायचं आहे. आणि मी आता तुम्हाला म्हणेल की सरकारीच नोकरी करावी असं काही नाही. प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी असते. तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये आपलं अस्तित्व निर्माण करू शकता. फक्त तुम्ही आपल्या आई वडिलांशी त्या बाबतीत चर्चा केली पाहिजे. तुम्हाला नक्की काय आवडतं या बाबतीत त्यांच्याशी बोललं पाहिजे. आपल्या शाळेत असणाऱ्या शिक्षकांशी बोललं पाहिजे. आजूबाजूला असणाऱ्या विविध अधिकारी असतील, विविध राजकीय व्यक्ती असतील किंवा त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ असतील, त्यांच्याशी देखील चर्चा केली पाहिजे.
तुम्हाला पाहिजे असलेली प्रत्येक गोष्ट तुम्ही मिळवू शकता. त्याच्यासाठी फक्त 2-3 गोष्टीच तुम्ही फॉलो केल्या पाहिजेत. तुम्ही मोठे झालेले खेळाडू बघताल, शास्त्रज्ञ बघताल, विविध राजकीय नेते देखील बघताल, इंडस्ट्रियलिस्ट बघताल. सर्वांच्या त्या ठिकाणी पोचण्यामागे 2-3च गोष्टी आहेत. एक म्हणजे शिस्त. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये शिस्त, त्यांना जे पाहिजे त्यासाठी जे करायला पाहिजे त्यासाठी त्यांनी शिस्त ठेवलेली आहे, संयम ठेवलेला आहे, प्रामाणिकपणा ठेवलेला आहे आणि कष्ट करण्याची तयारी ठेवलेली आहे. या 3 ते 4 गोष्टी जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये प्रामाणिकपणे केल्यात आणि तुमचं जर ध्येय ठरवलं तर तुम्ही 100% त्या ठिकाणी पोहोचू शकता आणि तुमचं ध्येय गाठू शकता. आता माझं इंजिनिअरिंग होईपर्यंत मला माहित नव्हतं की मी पुढे जाऊन काय करायचंय, परंतु ज्यावेळेस आपण ठरवतो त्यावेळेस ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी आपण 100% प्रयत्न करत असतो. आणि या 4 गोष्टी जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये लावून धरल्या तर तुम्ही कुठल्याही ठिकाणी पोहोचू शकता. याच्यामध्ये अवांतर वाचन, आपले छंद, या 2 गोष्टी आपण जोपासल्या पाहिजेत. आपल्याला एखाद्याला खेळ आवडत असतो त्यांनी खेळलं पाहिजे. एखाद्याला सांस्कृतिक गोष्टींमध्ये आवड असते त्यांनी ती कला जपली पाहिजे. मागच्या काळासारखं आता राहिलेलं नाही की फक्त तुम्ही इंजिनियरच व्हायचे, डॉक्टरच व्हायचे. तुम्ही आता प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकता, कारण तेवढी अवेलेबिलिटी आता प्रत्येक क्षेत्रामध्ये झालेली आहे. तुम्हाला प्रत्येक क्षेत्राचं मार्गदर्शन आता उपलब्ध आहे. त्याच्यामुळे पालकांना देखील माझी अशी विनंती आहे की तुम्ही फक्त त्यांना शाळेमध्ये चांगले मार्क पाडा याच्यासाठी फोर्स करू नका. त्यांचे देखील छंद तुम्ही ओळखले पाहिजेत, त्यांच्या देखील आवडी तुम्ही ओळखल्या पाहिजेत आणि त्या पद्धतीने आपल्या मुलांना आपण मार्गदर्शन केलं पाहिजे. याच्यामध्ये मी अजून एक गोष्ट सांगेल की आपण अवांतर वाचन केलं पाहिजे. विशेषतः बायोग्राफीज, जे मोठे नेते होऊन गेलेले आहेत, समाजसेवक झालेले आहेत, मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, यांच्या आत्मचरित्र आपण वाचलं पाहिजे. त्यांनी त्यांच्या काळामध्ये काय काय कष्ट केले याची माहिती आपल्याला त्यातून प्राप्त होते आणि आपल्याला देखील तसं काम करण्याची प्रेरणा मिळते. सध्याच्या घडीला आपण बघितलं तर मोबाईल आणि सोशल मीडिया यांनी सर्वांना व्यापून टाकलेला आहे आणि त्या मोबाईल शिवाय, त्या सोशल मीडिया शिवाय आपल्याला 5 मिनिट देखील करमत नाही. सर्व तुम्ही आता विद्यार्थी आहात, प्रत्येकाकडे घरी मोबाईल असतील किंवा तुम्हाला देखील आता मोबाईल मिळालेले असतील, परंतु त्या मोबाईलचा वापर कसा करायचा हे आपण ठरवायचं आहे. तुम्ही जर त्या मोबाईलचा चांगला वापर केला, तुमच्या नॉलेजसाठी वापर केला, तुम्हाला जे अभ्यासात गोष्टी लागणाऱ्या आहेत त्याच्यासाठी वापर केला तर तो तुम्हाला दुपटीने फायदा मिळवून देईल. परंतु फक्त इंस्टाग्राम बघायचे, फेसबुक बघायचे, सोशल मीडियावर टाइमपास करायचा याच्यासाठी जर तुम्ही तो मोबाईलचा वापर केला तर तुमचं स्वतःचं आणि तुमच्या कुटुंबाचं नुकसान होणार आहे. त्याच्यामुळे पालकांना देखील माझी विनंती आहे की आपले मुलं मोबाईलवर काय करतात याच्यावर देखील आपलं थोडं लक्ष असलं पाहिजे. या व्यतिरिक्त एकच सांगेल, स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे, उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका. तुम्ही जर तुमच्या आयुष्यामध्ये डिसिप्लिन, पेशन्स आणि कष्ट करण्याची तयारी ठेवली तर तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी पोहोचू शकता. तुम्ही चांगले अधिकारी होऊ शकता, चांगले नेते होऊ शकता, चांगले आधुनिक शेती करणारे होऊ शकता, इंडस्ट्रियलिस्ट होऊ शकता.
या ठिकाणी एवढ्या उन्हामध्ये आपण एवढं सगळं ऐकून घेतलं आणि महर्षी वाल्मिकी विद्यालय, आदर्श फाउंडेशन, नवदिशा फाउंडेशन यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, याबद्दल मी पुन्हा एकदा शाळेचे प्राचार्य आणि फाउंडेशनचे संचालक यांचे सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.